नमस्कार नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं या माझ्या यूट्यूब चॅनलच्या सिरियलमध्ये स्वागत करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे, माझी नवीन सिरियल म्हणूया आपण, दैनंदिन आरोग्य विचार. माझ्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत दैनंदिन आरोग्य विचार एक पात्री प्रयोग 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत दररोज छोटं छोटं काही ना काहीतरी सोप्या भाषेमध्ये आयुर्वेदाचं आरोग्याबद्दलचं आपण ज्ञान घ्यायचं आणि ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करायचा की ज्यायोगे आपण आपली मित्रमंडळी नातेवाईक मंडळी सर्व आनंदी आणि निरोगी राहिली पाहिजे. तर हे सगळं राहण्यासाठी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती की आपण माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओज हे जे जे मराठी भाषिक आहेत देशात परदेशात कानाकोपऱ्यात जगाच्या हे व्हिडिओ पोचले पाहिजेत आणि सगळे आनंदी आणि निरोगी राहिले पाहिजेत. आज आहे 12 जानेवारी. आज आपण विचार करणार आहोत दातांचं आरोग्य. टीथ दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, हा हाडं जी असतात आपल्या शरीरामध्ये ते सगळ्यात टिकाऊ गोष्ट आहे आणि त्या हाडांचाच हा उपधातू असं सांगितलेलं आहे. म्हणजे हाडांचा, कॅल्शियमचा आणि दातांचा अतिशय निकटचा संबंध आहे. मानवी देहामध्ये या मुखाला इतकं प्रचंड महत्व आहे. आता आपण जे बोलू शकतोय, अन्न खाऊ शकतोय, अन्न पचवू शकतोय, त्या सगळ्याच्या मध्ये दातांना अपरंपार महत्व आहे. जाहिरातीत अनेक प्रसिद्ध टूथपेस्टच्या जाहिराती असतात. चमचमणारे मोत्यासारखे दात दाखवतात आणि आपल्याला वाटतं वा, हे असे दात आपल्याला मिळाले असते किंवा आपले असते किंवा आपले आहेत, ते किती छान आहे. दात सुंदर असणं हे जसं सौंदर्याचं लक्षण आहे तसं आरोग्याचं सुद्धा लक्षण आहे. केवळ सौंदर्यासाठीच दात लागतात असं नाही. सौंदर्यासाठी तर आहे म्हणून तर सध्या ऑर्थो डेंटिस्ट जे असतात ना ते पुढे आलेत, मागे गेलेत, क्राऊडेड टीथ आहेत, अनेक ठिकाणी अनेक उपचार हे चालूच असतात. तर ते करा, ते करण्याबद्दल काही आपलं दुमत नाहीये. परंतु त्याच्या जोडीला दात हे कणखर बळकट कसे असतील, दातांना कीड कशी लागणार नाही, दात संबंध त्याच्याभोवती ते जे आपण म्हणतो इनॅमल निघून जाणं. अलीकडे काही जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील, त्या नसा उघड्या पडतात आणि मग चमक जाते आणि अशी काहीतरी ती स्त्री दाखवतात बघा, आईस्क्रीम वगैरे खाते आणि ती जी पेन आहे तुमचं, वेदना त्या मेंदूपर्यंत पोहोचल्याची अशी ऍक्शन असते बघा. त्याला म्हणतात हायपर सेन्सिटिव्ह टीथ. म्हणजे दातांवरती पिवळं किटण साचणं. ते पिवळं किटण साचल्यानंतर ती कीड मुरणं त्या ठिकाणी, मग दातांच्या मध्ये खड्डा पडणं, कॅव्हिटी म्हणतात त्याला, आणि तो खड्डा पार आर पार जातो आणि दाताच्या मुळापर्यंत पोहोचतो. आणि मग काय, आपली दैना आणि डॉक्टरची चेन, रूट कॅनॉल ट्रीटमेंट. आपल्याला कल्पना आहे मित्रांनो केवढाला खर्च येतो त्याला. हा, अगदी पार 10,000पासून 12,12, 13,13, 15,15 हजारापर्यंत एका दाताच्या रूट कॅनलला खर्च येतो. एवढी महागडी ट्रीटमेंट आहे, तुम्हाला कल्पना नाहीये मित्रांनो. दातांचं आरोग्य जर नसेल तर मला असं वाटतं, पण दुर्दैव असतं बरं का, की सगळ्या त्या तुमच्या हेल्थ इन्शुरन्स असतात की नाही, त्याच्या डेंटल ट्रीटमेंटला फारसं काही प्राधान्य दिलेलं नाहीये. म्हणजे सगळे तुमचे दात गेले आणि तुम्हाला कोळी बसवण्याचा प्रसंग आला तर तुम्हाला इन्शुरन्स भेटेल का नाही, मिळेल का नाही, याच्याबद्दल मला शंका आहे. त्याच्यामुळे आपल्या दातांची काळजी घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. आयुर्वेदानुसार त्याच्यात अनेक काही काही चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक चॅनलवरती ब्रेकमध्ये ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्याच्यात एक तरी जाहिरात ही 100% टूथपेस्टची तरी असते, दंतमंजनाची तरी असते. आणि अलीकडे फार छान झालंय बरं का, की आयुर्वेद हा आता घरोघरी दारोदारी पोचल्यामुळे, लोकांच्या मागणीमुळेच, लोकांच्या केलेल्या जनरेट्याच्या जनहिताच्या रेट्यामुळे अनेक कंपन्यांनी आता मनावर घेतलं बरं का, की सगळी प्रॉडक्ट्स काढायची, त्याच्यामध्ये हर्ब्स टाकायच्या, वनस्पती टाकून द्यायच्या. त्याला हर्बल टूथपेस्ट, हर्बल पावडर, हर्बल मेकअप असं म्हणलं की खपतं. कारण का लोकांना माहिती की हर्ब म्हणजे फार काहीतरी जादूची कांडी आहे बाबा. तर असं आहे, म्हणजे वनस्पतींमध्ये तेवढी शक्ती नक्कीच आहे. पण त्याच्या जोडीला तुमची अंतर्गत शक्ती काय काम करते हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे एकीकडे टूथपेस्टचा मारा आणि दुसरीकडे आपल्याला काळजी पडलेली असते की माझे दात एवढे किडत चाललेत, काय करावं. तर याच्याकरता काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दात किडण्याची प्रमुख जी कारणं आहेत त्याच्यामध्ये आपल्या खाण्याच्या अयोग्य सवयी आहेत. फास्ट फूड, मी परत परत हे वाक्य बोलणार आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये एखादं हे वाक्य असेल, फास्ट फूड प्लस फास्ट लाईफस्टाईल इज इक्वल टू फास्ट डेथ.
बघा वाक्य कसं फार महत्वाचं आहे. फास्ट फूड प्लस फास्ट लाईफस्टाईल इज इक्वल टू फास्ट डेथ. म्हणजे आपल्याला खाल्ल्यानंतर चूळ भरायला सुद्धा वेळ नाहीये. आणि काय खातो आपण? इन्स्टंट काहीतरी खातो. नूडल्स खातो, मॅगी खातो, पिझ्झा खातो, माझा पितो. आणि पण आपल्याला दात धुवायला, घासायला काही वेळ नाहीये. त्यामुळे फास्ट फूड आणि फास्ट लाईफस्टाईल, फास्ट डेथ म्हणजे दातांचं मेले, दात मेले. प्रत्येक वेळेस काय माणूसच मेला पाहिजे असं नाही. अवयव मरतात ना. किडनी फेल झाली, लिव्हर फेल झालं, हार्ट प्रॉब्लेम आला. हे काय आहे? फास्ट फूड प्लस फास्ट लाईफस्टाईल इज इक्वल टू फास्ट डेथ. असो, आता आपण दातांबद्दल लक्षात घेऊया की आपल्या खाण्याच्या सवयी ह्या व्यवस्थित असल्या पाहिजेत. आपण म्हणतो की एक घास जो आहे तो 32 वेळा चावून खावा. त्याचे मुवमेंट्स होतात ना, त्याच्यामध्ये प्रॉपर लालास्त्राव होतो बरं का. आणि लालास्त्राव झाला की आपोआपच तिथलं जे काही किटणं बिटणं असतात ते निघून जायला मदत होते. त्यामुळे दात हे व्यवस्थित तुम्ही प्रत्येक वेळेला योग्य खाताय का नाही याचं निरीक्षण केलं पाहिजे. एक साधं उदाहरण सांगतो. चहा बरोबर बऱ्याच लोकांना बिस्किट खाण्याची सवय असते. अगदी म्हणजे कॉमन आहे बऱ्याच लोकांना, 10% 20% लोकांना तरी आहे. त्याचं क्रीमची बिस्किट ती बुडवून खायची अशी मस्तपैकी. अतिशय टेस्टी लागतं सगळा प्रकार तो. वर्षानुवर्षे ते करतात बरं का. पण चहा आणि आता हे बिस्किट खाल्लं तुम्ही, की ऑटोमॅटिक काय होतं, की ते आपण काय प्रत्येक वेळेस कसा असा चूळ घालत नाही, दात घासत नाही आणि तसंच आपली पुढची कामं चालू राहतात दिवसभरामध्ये. दुपारच्या वेळेचा चहा घेतो, 11:30 ते 11चा चहा घेतो आणि त्याच्याबरोबर हे काहीतरी असे पदार्थ खातो. दात धुवायची बिवायची भानगड नसते. ते असं अलीकडे पुसतात ते माहिती का तुम्हाला? तो टिश्यू पेपर असतो ना, ते तिथल्या तिथे पाण्याचा वापर नाही करायचा म्हणे. हां, ते टिश्यू पेपर आणि हँड सॅनिटायझर टाकायचं. ते बरोबरच आहे, ते काही चूक नाहीये. पण केवळ असंच आहे ते काय टिश्यू पेपरने लिंपून तुमचे काय आतले दात स्वच्छ होणार आहेत का? नाही. मग ते काय होतंय, की हे बिस्किटाचे जे कणकण असतात ना, ते या दातांवरती न दिसणाऱ्या स्वरूपात चिकटतात. न दिसणाऱ्या स्वरूपात, हे वाक्य महत्वाचं आहे. केलं तर दिसणार नाही तुम्हाला, पण ते चिकटतात. आणि मग ते चिकटून चिकटून गोडाचा त्याच्यावरती मारा होऊन होऊन ते हळूहळू किटन त्याच्यात कुसतात ते सगळे पदार्थ, अन्नपदार्थ जो असतो तो. आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात आणि त्यालाच आपण किडनं असं म्हणतो, केरीज म्हणतात त्याला. बरोबर. आधी येलो फ्लेक्स येतात, येलो फ्लेक्स, मग किडनं, मग कॅव्हिटी आणि मग रूट कॅनल. तर प्रत्येक वेळेला एक खबरदारी घ्या की जर पदार्थ खाल्ला तर कमीत कमी, अगदी मी म्हणत नाही की टूथपेस्ट आणि टूथब्रश घेऊन सकाळ रात्री सारखे घासा, पण कमीत कमी बोटाने तरी तुम्ही हात फिरवा वरती खाली असे. आणि मोठ्या प्रमाणात चुळा भरा. खळा 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 2-5 वेळा चुळा भरा. ते अतिशय उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट, दात घासताना सुद्धा सॉफ्ट ब्रश, मीडियम ब्रश असे प्रकार असतात. तर आपापल्या डेंटल याच्या सर्जन किंवा डेंटल डॉक्टरच्या सल्ल्यानुसार योग्य त्या प्रकारचा टूथपेस्ट वापरा. फार खडबडीत खरखरीत उपयोग नाही, त्यांनी सगळं इनॅमल निघून जातं. आणि काही लोकांची दात घासण्याची पद्धत अतिशय चुकी असते. ते काय असे 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 जिथे जिथे शक्य आहे ते अगदी करवतीसारखे दात घासतात. आणि मग ते करवतीसारखं दाताचं इनॅमल निघून जातं. तसं नाही, दात हे असे सॉफ्ट असे वर्ण खाली घासले पाहिजे. एक रिदम असला पाहिजे त्याला. एन्जॉय करा तुम्ही दात घासताना, वर्ण खाली अशा प्रकारे. आणि एखादा 2 मिनिटं दात घासलेलं पुरेसं असतं. ते 10-10 मिनिटं असे दात घासल्याने काही दात स्वच्छ होतात असा प्रकार नाहीये. हे काही काही बारीक गोष्टी पण नीट समजून घ्या. सॉफ्ट ब्रश वापरता आला तर वापरा. लहान मुलांच्या मध्ये विशेषतः गोडाचा जो मारा केला जातो, कॅडबरी आहे, चॉकलेट्स आहेत, ते अजिबात वारंवार देऊ नका. त्याच्याऐवजी खारका किंवा अन्य पदार्थ त्यांना आपल्या चावण्यासाठी देता येतात. आपल्या खाण्यामध्ये कॅल्शियम कमी पडत नाही ना याची खात्री करा. पुरेसं सकाळ संध्याकाळ कमीत कमी 1-1 कप दूध प्यायला पाहिजे. उन्हाळा असेल तर नाचणीचं सत्व, याच्यामध्ये भरपूर आयर्न, प्रोटीन्स, कॅल्शियम असतात. नाचणीच्या सत्वाची खीर विसरू नका. पण अक्षरशः गोड खाल्ल्यानंतर चुळा भरायच्या, बोटाने का होईना दात घासायचे. नंतर काही वेळेला काय होतं की कठीण किंवा कडक पदार्थ हे अजिबात न चावणं, म्हणजे काय सगळं सॉफ्ट सॉफ्ट मऊ मऊ खात जायचं, त्याला व्यायामच नाही काही दातांना. असं झालं तरी प्रॉब्लेम येऊ शकतात. हे कुठलाही अतिरेक आपल्याला टाळायचा आहे. ओके. दात घासण्यासाठी ज्या वनस्पती म्हणून सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये साधारणतः कडू, तिखट आणि तुरट चव. लक्षात ठेवा, दात स्वच्छ व्हायचे असतील तर गोड चव उपयोगाची नाही असं आयुर्वेद मानतो. मधुर रस नको. मग कुठले पाहिजे? तर ज्या तुमच्या टूथपेस्टला, ज्या पावडरीमध्ये कडू चव आहे, तिखट चव आहे आणि तुरट चव आहे, त्या वनस्पती उपयुक्त असतात. त्याच्या काड्याही निंबाची काडी, कडू निंबाची काडी. मित्रांनो, एक फार मोठं वैदेशीर सध्या चित्र आहे बरं का. अहो, जी काडी आपल्या खेड्यापाड्यांच्या मध्ये लोक अजूनही वापरतात आणि किरकोळीमध्ये ते स्वच्छ धुवून घेऊन काड्या काटे बिटे काढून कडक ते व्यवस्थित वापरतात नाही का, त्या काड्या असतात वनस्पतींच्या कडुनिंबाच्या वगैरे. तर
तर त्यांनी दात साफ चांगले खेड्यापाड्याचे लोक करतात, त्याचे चावून वगैरे त्याला ब्रश सारखा आकार देऊन ते करतात. पण हीच तुमची जी टूथ काय म्हणूया स्टिक, शब्द नीट आहे बरं का, टूथ स्टिक, निंब टूथ स्टिक, अशी अमेरिकेमध्ये $10 $5 विकली जाते. $1 किंमत आहे ₹70. 200-500 रुपयांना एक एक काडी मिळते. आहात कुठे तुम्ही? हे बघा, हे मार्केटिंग म्हणतात त्याला. म्हणजे आता काय झालंय माहितीये का, आयुर्वेदाचा हे मूळ ज्ञान चांगल्या प्रकारे समजून घेऊन अंमलात आणण्यापेक्षा सगळा बिझनेस ओरिएंटेड, मार्केट ओरिएंटेड असाच फक्त आयुर्वेदाचा प्रचार करायचा, हे काही मला नीट पटत नाही. म्हणजे ते काही करू नये असं नाहीये, ते वापरावंच असं, पण आपण मूळ तत्वज्ञान नीट समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे कडू, तिखट आणि तुरट चवींचे पदार्थ कुठले आहेत? सुंठ, मिरे आणि पिंपळी. याला आयुर्वेदामध्ये त्रिकटू चूर्ण असं म्हणतात. अतिशय स्वस्त आणि मस्त. ते तुम्ही बाजारात मिळतं. फाईन पावडर चांगल्या कंपनीची आणायची आणि त्यांनी दररोज दात घासायचे, काही हरकत नाही बिलकुल. किंवा तुम्हाला जर काही आता सध्या अनेक कंपन्या आहेत, बैद्यनाथ आहे, डाबर आहे, अनेक कंपन्यांनी ते आपले रामदेव बाबा आहेत, अनेक लोकांनी चांगल्या चांगल्या दर्जाच्या उत्तम आयुर्वेदिक पद्धतीच्या दंतमंजन आणि टूथपेस्ट आणलेल्या आहेत. त्याचा वापर जरूर करा. मी नाही करा असं अजिबात म्हणणार नाही, आपल्याला तसं रेकमेंड पण करणार नाही. पण ज्याला हे शक्य नाही, ज्याला अजूनही काही स्वस्त वेगळं पाहिजे, त्यांनी त्रिफळा चूर्ण म्हणून एक मिळतं, जे आपण संडास साफ करायला वापरतो. हिरडा, भेरडा आणि आवळा. ते थोडं तुरट चवीचं असतं, त्यांनी सुद्धा तुम्ही दात घासू शकता. बाभूळ याचं चूर्ण फाईन पावडर मिळते, कडुनिंबाची मिळते, स्वतंत्रपणे बाजारामध्ये या पावडरी मिळतात. खैर किंवा कात आणि करंज हे मुद्दामून आपल्यासाठी ग्रंथातलं आयुर्वेदिक नॉलेज जे आहे ते सामान्य भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करतो. याच्यातलं जे जे आपल्याला फिजिबल असेल ते आपण जरूर वापरा. ज्या टूथपेस्टमध्ये आपण ती टूथपेस्टचे कंटेंट्स लिहिले असतात, बाभूळ आहे, निंब आहे, आणि ज्या टूथपेस्टमध्ये निंब, कात अशी काही चूर्ण आहेत, त्या टूथपेस्ट या दातांच्या स्वच्छतेसाठी वापरायला अजिबात हरकत नाही असं मला वाटतं. हिरड्या ज्या असतात आपल्यावरच्या गम्स, त्या सुद्धा घट्ट पाहिजेत बरं का, कारण त्या जर थोड्याशा अनारोग्यकारक असतील तर त्याच्यामुळे आपले दात सैल होतात. हिरड्यांमुळे दाताला एक पकड येते. व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी जेव्हा असते तेव्हा त्या हिरड्यांमधून रक्त येतं, ज्याला स्कर्व्ही नावाचा एक आजार म्हणतात. तर हे सगळं आपण पाहिलं पाहिजे की आपलं स्वास्थ्य राखण्यासाठी कॅल्शियमची गरज आहे, व्हिटॅमिन डी ची गरज आहे, व्हिटॅमिन सी ची गरज आहे. हे जरी ॲलोपॅथीचं काही शब्द असले तरी त्यांनी असं गडबडून दाबून जाण्याचं काही कारण नाहीये. जे जे आरोग्यकारक आहे ते आपल्या सिरियलमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ओके. दात सेल झाले असतील तर कडुनिंबाचं चूर्ण, खैर किंवा काथ जो विड्याच्या पानांमध्ये वापरतात त्याची चूर्ण एकत्र करायची आणि त्यांनी दात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा. खदिराच्या पावडरमुळे तोंडातील व्रण हे सुद्धा भरून यायला मदत होते. निंब जे असतं, कडुनिंब, त्याच्यामुळे तोंडातील जंतू मरतात, ज्याला अँटी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी म्हणतो आपण. अँटीबायोटिक सारखं येते बरं का, त्याच्यामुळे दात किडत नाही. काही लोकांना कसं असतं की ब्रशिंग केल्याशिवाय की दात घासले असं वाटत नाही. त्यांनी काय करावं, वारंवार ते ब्रशचा वापर करण्यापेक्षा आयुर्वेदिक चूर्ण हातावरती घ्यायचं, नखं काढायची, स्वच्छता ठेवायची आणि बोटांच्या साह्याने ते दात आणि तुमच्या हिरड्या बिरड्या जर मसाज केला तर त्याचा वापर सकाळ संध्याकाळ तर तुम्हाला फार फायदा होणार आहे. त्याच्यामुळे 100% तुमचे दात हे निरोगी राहू शकतील. अजून काही गोष्टी ज्या वारंवार मी तुम्हाला आता सांगितल्या या व्हिडिओमध्ये, की दात स्वच्छ राहण्यासाठी प्रामुख्याने कवल आणि गंडूश हे दोन शब्द नीट लक्षात ठेवा. कवल आणि गंडूश, विशेषतः ज्यांना हायपर सेन्सिटिव्हिटी टीथचा आजार आहे. ते नाही का तुम्ही जाहिरात पाहते का टूथपेस्टची, मी मुद्दाम कुठल्याच जाहिरातीचं नाव घेत नाही बरं का, कारण ते काय होतं त्याला अशिष्टाचार असं म्हणतात. तर या पेस्टचा वापर आपल्याला सजेस्ट केला असेल तर करावा, पण त्याच्याऐवजी मी आपल्याला असं सांगेन की उतार वयातल्या माणसांनी जेव्हा हे दातांवरचं आवरण, ज्याला इनॅमल असं म्हणतात, ते गेल्यानंतर आतल्या ज्या नर्व टिश्यूज असतात त्या ओपन होतात आणि त्याच्यामुळे तुमची जी पेन आणि वेदना ही मस्तिष्कापर्यंत जाते. ते हायपर सेन्सिटिव्हिटी टीथ हे प्रकार टाळण्यासाठी, दात बळकट करण्यासाठी तिळाच्या तेलाचं गंडूश करावं. तिळाचं तेल, तिळाचं कोमट तेल चांगल्या क्वालिटीचं असं तोंडामध्ये कोमट पाहिजे, गरम नको, आणि ते फक्त मॅक्झिमम प्रमाणात घ्यायचं, तोंडात धरून ठेवायचं, काही वेळ मध्ये मध्ये फिरवायचं, असं घड्याळ लावून एक 2-4 मिनिटं करायचं आणि थुंकून टाकायचं. असं दररोज करण्याच्या तिळाच्या तेलाच्या कवल आणि गंडूश गुळण्या करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे त्या दातांना मदतच होणार आहे असं मी आपल्याला सांगू शकतो. गोड टूथपेस्ट, गोड चवीच्या जर फार असतील तर त्या शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा.
दुसरी गोष्ट, कुठल्या तरी जाहिरातीला भरून टूथपेस्टमधनं फेस किती येतोय याला फारसं महत्व देण्याची गरज नाही आहे. आणि ही जर आपण पथ्य काही निवडक पाळली तर मला असं वाटतं की आपले दातही बळकट राहतील आणि नॅचरली दातांमुळे सौंदर्य वाढेल, दातांमुळे तुमचं पचन प्रक्रिया चांगली होईल आणि आपण निरोगी राहाल. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 365 एपिसोड माझ्या युट्यूबवर नक्की असणार आहेत निश्चितपणाने. ते आपण वारंवार पाहावेत अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना ते सबस्क्राईब करायला सांगा आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या आरोग्याची प्रार्थना करून हा व्हिडिओ संपवतो. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया.